सोलापुरात सुरू झालेली विमानसेवा आणि प्रस्तावित आयटी पार्क यामुळे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून आयटीसह विविध उद्योगांच्या वाढीसाठी नवे दालन खुले होईल असा विश्वास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांनी व्यक्त केले। बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं विक्रम खिलबुडे यांनी त्यांचा सन्मान केला। यावेळी उमा मुद्दा, बिल्डर्स असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष दत्ता मुळे, संघाचे खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। मुद्दा पुढे म्हणाले, सोलापूरबद्दल जे ऐकले होते त्यापेक्षा शहराचे वातावरण अधिक सकारात्मक आणि विकासाभिमुख असल्याचे प्रत्यक्ष पाहून समाधान वाटते। विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरचा देश विदेशाशी संपर्क वाढेल, परिणामी गुंतवणूक आणि उद्योगांची वाढ होईल। संपर्काचे जाळे मजबूत झाल्यास आयटी उद्योगांसह इतर क्षेत्रामध्येही मोठा विस्तार अपेक्षित आहे। सोलापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी महापालिका आयुक्त तसेच विविध बिल्डर्स यांच्या प्रकल्पांना भेट दिली। शहरातील विकास कामे आणि प्रकल्प पाहून समाधान झाल्याचे त्यांनी सांगितले। पत्रकारांच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले की समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात माध्यमांचे योगदान महत्त्वाचे आहे। पत्रकारांच्या माध्यमातून समाजात सुधारणा घडतात आणि जनजागृती होते। सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमेश जेहुरे यांनी केले तर उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले। एअरपोर्ट झाल्यामुळे म्हणजे ते कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंगच होत जाणार आणि म्हणजे भारतातल्या भारतात नाही म्हणजे प्रदेशातल्या लोकांना देखील मग ते सोय आणखीन इझी होत जाणार। त्यामुळं इथं मी आलो, लोकांना सर्वांना भेटलं, तुम्ही आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद। म्हणजे आता जे मी म्हणत होतो ते पत्रकार संघाशी म्हणजे पत्रकार ह्या लोकांशी म्हणजे माझ्या वडिलांचा संबंध, मी लहानपणी जवळजवळ 40 वर्षापूर्वी जे ते पत्रकार संघाचे मराठवाड्याचे अध्यक्ष होते आणि पत्रकारिता काय असतं मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे। कारण आणि त्याच्यातनंच म्हणजे तुम्ही म्हणतो ना आपण हिज मास्टर्स व्हॉइस, ते प्रत्येक इंडस्ट्रीला प्रत्येक व्यक्ती अथवा उद्योग असेल, पॉलिटिशियन असतील अथवा तुमचे आयुक्त आहेत, आम्ही तुमच्या आयुक्तांना पण आता भेटलो, डॉक्टर सचिन यंग, व्हेरी डायनॅमिक, व्हेरी एनकरेजिंग, इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी, त्यांच्या पण म्हणजे कडनं भरपूर चर्चा झाली आणि त्यांचे पण भरपूर असे विचार आहेत की सोलापूरसाठी काय करू शकू। आय एम शुअर तुमच्या माध्यमाने तुम्ही त्याला म्हणजे जगापर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि प्रत्येक जे व्यक्ती म्हणजे आपल्या पॉलिटिशियन जे स्कीम आहे त्याच्यामध्ये म्हणजे CM असतील अथवा नॅशनल लेवलला PM असतील, त्यांचे जे विचार तुमच्या माध्यमातून लोकांना समजतं, तर आय एम शुअर तुम्ही ते करणार। आणि आज म्हणजे बऱ्याच गोष्टींना मी भेटत होतो त्याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे मोठे बिल्डर आहेत तिथले साथी सिद्धू पाटील, त्यांच्या प्रोजेक्टला पण मी भेट दिली। कारण आमची पण जवळजवळ 80 वर्ष जुनी कंपनी आहे जी आय एम व्हाईस चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ न्यू कन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून आमची कंपनी आहे आणि भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये आमचं प्रस्थ आहे म्हणू शकतो, म्हणजे आम्ही कामं करतो आहे आणि त्यामुळं समजतं की म्हणजे सोलापूर लेवलला या स्केलला जे त्यांनी काम करत आहेत तर वाखाणण्याजोग आहे आणि आय एम शुअर ह्या माध्यमातून बऱ्याच लोकांना एकतर काम मिळणं एक असतं। श्रीरस्तु शुभमस्तु कल्याणमस्तु। శ్రీకృష్ణ రాయరా మఠ్ సోలాపూర్ వీరి తరఫున శ్రీ 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 స్వామి కమలనాథ్ ప్రసాద్ వీరి సంకల్పంలో నుండి జగత్ కళ్యాణం కోసం సోలాపూర్లో 2 మే 2026 రోజున కర్ణిక్ నగర్ చిల్డ్రన్ పార్క్ పక్కన శ్రీ శ్రీనివాస కళ్యాణ మహోత్సవం 2026 ఏర్పాటు చేయడం జరిగింది। అయితే ఈ శ్రీనివాస కళ్యాణానికి సోలాపూర్లోని సమస్త భక్తులు పెద్ద సంఖ్యలో హాజరు కావాలి అంటూ విజ్ఞప్తి చేయడం జరిగింది। సప్తగిరి నివాసుడైన శ్రీ వెంకటేశ్వర స్వామి అర్చిత సేవలో సహభాగం అందించి పుణ్యఫలం మూటకట్టుకోండి। ఈ కార్యక్రమం కోసం పెద్ద ఎత్తున తరలిరండి।